मलाही पत्रकारांना मी सांगतो, जाऊन जरा मंदिर आतमधनं बघून या, कसं वाटोळं करून टाकलंय. हजार वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहे तुम्ही छन्नी आणि हातोड्याने तोडता काय? तुम्हाला जराही लाज वाटत नाही? उद्या पंढरपुराची चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालंय, आता जरा ते काळं पडलंय, आता त्याला जरा डाग दिसतोय, चला हलवा न्या. असं आहे की शेवटी पुरातत्व विभाग, आर्किओलॉजिकल हिस्ट्री, आपला इतिहास असा आहे की ज्या मंदिरामध्ये स्वतः शिवाजी महाराज गेलेत, स्वतः शिवाजी महाराज नतमस्तक झालेत, त्याचे साक्षीदार कोण आहे? तर तो वरचा दगड. तो दगडच फेकून द्यायचा. विरोधाला विरोध म्हणून मी कधी आयुष्यात केलेला नाही कोणाला. क्राऊड मग आपण देऊळ हलवूया आणि चंद्रपूरला नेऊया. खूप उघडी मालरान आहे तिथे. मी विरोधाला विरोध करत नाही. परत शिवाजी महाराज येणार आहेत का? परत तो गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत का? याचं उत्तर द्या मला. मी कशाला भाजपासाठी बोलतोय? असं आहे की उद्या म्हणतील व्हॅटिकन चर्चमध्ये गर्दी होती, व्हॅटिकन चर्च पाडून टाका. त्या जरा एक मिनटं बोलू द्या मला. ते तिरुपतीचं देऊळ पाडून टाका. वारकरी वाढलेत, तो मार्ग बदला. आता वारकऱ्यांचं ते पण चंद्रभागेच्या ह्याच्यावरनं उचला आणि त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या. तिथे पण नदीच आहे, त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला. अहो शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असतं, काही संदर्भ असतात. जगामधले सगळीच अशी पवित्र ठिकाणं आहेत जी जुनी आहेत, ज्याला इतिहास आहे, ती जर बदलायला लागलो तर मग सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्सच नाहीसं करावं लागेल. अहो त्या काळामध्ये 4.5 फुटाची भिंत आहे ती. तुळजापूरच्या देवळाची भिंत ही 4.5 फुटाची भिंत आहे. 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, चारी बाजूला 4.5 फूट आहेत. आणि त्याच्यावरती तो कळस आहे. तुम्ही तो कळसच पडायला निघाल. हा विरोधाला विरोध नाही. तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना, पण जे काही जुनं आहे, माझी आजी म्हातारी झाली, शकत नाही आता, ती चालू शकत नाही म्हणून तिला का मारून टाकायचं? तसं असेल तुम्ही मानसिकता तर मला मान्य आहे, करा.